मनपा आयुक्तांनी रस्त्याची पाहणी केली, पण दुरुस्ती कधी? खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, अपघातात वाढ, वाहनधारकांचे हाल. नाशिक. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदून कामे अर्धवट सोडण्यात आल्याने वाहनधारक, पादचारी तसेच परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून तातडीने खड्डे बुजवून रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेषतः जेल रोड परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे रखडलेली दिसून येत आहेत. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी सैलानी बाबा परिसरात रात्रीच्या वेळी पाहणी केली होती. मात्र नागरिकांनी आयुक्तांनी भर दुपारी पाहणी करावी, जेणेकरून नागरिकांना नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे याची जाणीव होईल, अशी मागणी केली आहे. सध्या शाळांना सुट्ट्या असल्या तरी लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. जेल रोड परिसरात अनेक शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. भीमनगर परिसरात सुमारे 1 फूट खोल खड्डा पडला असून त्यात वाहने आदळून अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच बिटको कॅनरा बँकेपासून पुढे कोणतेही स्पष्ट कारण नसताना रस्ता जेसीबीने खरडण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जेसीबी चालकाला ठेकेदाराने पगार दिला नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. CNP प्रेस समोर, KM केला शाळेजवळ, बिटको पॉइंट, नाशिक रोड पोलीस ठाण्याबाहेर आदी ठिकाणी रस्ते खोदून कामे पूर्ण झाल्यानंतरही योग्य प्रकारे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अशा निष्काळजी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते व्यवस्थित दुरुस्त केले जात नसतील तर अशा ठेकेदारांना पुन्हा कामे का दिली जातात, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. मी महेश पाईकराव. गेल्या काही दिवसापासून अख्खं जेल रोड या लोकांनी खोदून ठेवले. CSच्या नावावरती गाड्यांची शॉकअप सर गेले, शाळा आहे, नोट प्रेस, एवढी रहदारी वाहत राहते. प्रत्येक जागेवरती खोदून ठेवलेले. अक्षरशः लोकांना इतका त्रास होतो का काय सांगावं. येण्या जाण्याला सुद्धा रस्ता राहिलेला नाही या लोकांमुळे. गाड्या खराब झालेल्या आहे. गाड्यांचे वेळोवेळी फाईन करत राहतात, सगळं घेतात RTO पासून सगळं सरकार. गाड्या खराब झाल्या, यंदा रस्ते खोदू यांनी काहीच कामं करत नाही राहिलेली. आमचं जनतेचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जर का इथं खोदल्याच्या नंतर इथलं क्लिअर करा, मग पुढे तुम्ही काम चालू करावा. तर ते जागेवर खोदून ठेवताय, काम काहीच होत नाही राहिलं. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक रोड प्रतिनिधी दिनेश पगारे.